श्री स्वामी समर्थ. सगळ्यांचं नवीन व्हिडिओत स्वागत आहे. सर्वात प्रथम सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. आज आहे नवरात्राची 7वी माळ आणि 7वे माळेच्या दिवशी आमच्याकडे चक्रपूजा असते दर 1 वर्षानंतर. तर आज आहे आमच्या घरात चक्रपूजा. 7 वाजता संध्याकाळी इथे आम्ही सर्व गोष्टी पत्री वगैरे ज्या आहेत त्या वेगळ्या करून ठेवलेल्या आहेत. मम्मी हवनाची जी आहे ती तयारी करते. डायनिंगवरती पूजेसाठी लागणारं सर्व साहित्य आणि नैवेद्य आहे तो आम्ही काढून ठेवलेला आहे, म्हणजे पूजा करताना आपली कोणतीही प्रकारची धावपळ होणार नाही. सर्वांना वाटतं की इकडे नैवेद्यासाठी खूप गोष्टी लागत असतात, तर खूप दिवसापासून तयारी चालत असेल, तर असं काहीच नाही. आम्ही सकाळी सर्व गोष्टी करायला घेतल्या, करंजी वगैरे, आणि एका दिवसातच सर्व होऊन जातं. यावर्षी नवीन घरात पहिल्यांदाच आमच्याकडे चक्रपूजा होती, तर आमच्यासाठी थोडंसं हे होतं की आपल्या देवघरामध्ये आपण चक्रपूजा करू शकू की नाही, कारण जागा थोडी जास्त लागत असते. तर तरी आम्ही तिथेच केली आणि खूप छान प्रकारे अशी पूजा झाली. ती तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये बघणारच. इथे 11 गोष्टी सर्व लागत असतात. तर इथे आजी ज्या आहे छोट्या छोट्या प्लेट्समध्ये खीर, सार, भात काढत आहेत. इथे पूजेला सुरुवात झालेली आहे. सर्वात प्रथम ज्या माळेला आपले चक्रपूजा असते तेवढे राऊंड्स आपण तिथे करत असतो तांदळाच्या मदतीने. पहिले व्हाईट तांदूळ, मग त्याच्यानंतर रेड केलेले, मग येलो केलेले, असं सिक्वेन्स वाईज. आणि मग त्याच्यानंतर जे लास्ट राऊंड असतं तिकडे 4 गेट बनवून 4 बाहुले काढले जातात वेगळ्या वेगळ्या गोष्टीने यूज करून. मीठ, त्याच्यानंतर आय थिंक राख असते, चना डाळ, आणि असं याचे 4 बाहुले, म्हणजे त्यांना सैनिकांचं प्रतीक म्हटलं जातं. त्याच्यानंतर आपण ज्याही प्रकारच्या पत्री आणलेल्या असतात, म्हणजे त्याच्यामध्ये चाफ्याच्या झाडेचे असतात, चिकू वगैरे असे बरेच असतात, तर ते पत्री आपण ठेवतो आणि त्याच्यावरती मग एक एक करून आपल्या नैवेद्यासाठी सगळे बनवलेले 11 पदार्थ आपण रचायला सुरुवात करतो. पूजा स्टार्ट झाल्यापासून तर लास्टपर्यंत सर्वजण एकच गोष्ट बोलतात, ते म्हणजे आज्ञा हो ईश्वर, आज्ञा हो. आपण देवीकडे, ईश्वरांकडे आज्ञा मागत असतो की आम्ही जी पूजा करतो आहे त्याच्यासाठी तुमचं आशीर्वाद वगैरे आमच्यावरती असू द्या, असं करून. आणि इथे तुम्ही बघू शकता की आम्ही सगळ्या गोष्टी खूप छोट्या छोट्या बनवलेल्या आहेत, म्हणजे पुरी वगैरे. तर तिथे जागा कमी असल्यामुळे असं छोटं छोटं बनवलं तर आपल्याला तिथे नीट ठेवता पण येतं. आणि त्याच्यानंतर हे सगळ्या ज्या गोष्टी असतात त्या आपल्याला संपवायच्या असतात, कारण तो प्रसाद असतो, तर म्हणजे आपल्याकडून ते लवकर संपेल देखील. पूजेची मांडणी झाल्यानंतर आपला जो देवीचा टाक असतो त्याच्यावरती आपण श्रीसूक्त म्हणून अभिषेक करून त्या टाकाला पूजेच्या इथे विराजमान केलं जातं. विराजमान केल्यानंतर त्याची पूजा वगैरे केली जाते सर्वांद्वारे. आणि मग आपण जे पूजा आहे तिथे 11 दिवे ठेवत असतो कणकेचे. आजूबाजूला 10 असतात आणि मिडलमध्ये एक मोठा दिवा असतो. तर त्या मोठ्या दिव्याला आपण आपला जो अखंड दीप आपल्याला लावलेला असतो नवरात्रामध्ये त्याच्याद्वारे प्रज्वलित केला जातो. आणि तो दिवा जेवढा वेळ चालतो तेवढा वेळ ज्यांचा उपवास असतो ते जेवण करत असतात. श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी मधला दिवा प्रज्वलित झाल्यानंतर आजूबाजूचे जे बाकीचे दिवे असतात त्यांना प्रज्वलित केलं जातं आणि मग आरती होते. आणि अशा प्रकारे आपली चक्रपूजा जी आहे ती समाप्त केली जाते. सर्वात प्रथम आपण गणपतीची आरती म्हणत असतो, मग देवीची आरती, आणि संध्याकाळच्या क्रमाप्रमाणे आपल्या केंद्रात ज्या आरती होत असतात त्या करतो. आरती झाल्यानंतर आम्ही हवन करायला सुरुवात केली. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाविचे स्वाहा. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाविचे स्वाहा. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डा. आरती झाली, हवन झालं, त्याच्यानंतर सर्वांनी जेवण केलं आणि अशा प्रकारे आमचे चक्रपूजा समाप्त झाली. इथेच सगळं थांबत नाही. पुढे आम्ही रात्री सर्व पाहुणे गेल्यानंतर मी, मम्मी, पप्पा असंच बसलो होतो आणि आम्ही विचार केला की थोडं भजन करूया. तर ते कसं झालं तुम्ही नक्की बघा. रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात, रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात,